आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। दुर्योधन? हाँ हाँ भीम दादा दुर्योधन दुर्योधन बाहेर ये दुर्योधन। भ्राताश्री, बघितलात कुरुकुलाचा कलंक? मी तर ऐकलं होतं की लोक ओंजळीतल्या पाण्यामध्ये जीव देतात, परंतु या निर्लज्जाला तर या सरोवरात बुडी मारून देखील मरण नाही आलं। दुर्योधना, आता तू या युद्धापासून वाचू शकत नाहीस ना। मी या युद्धाला घाबरतो आणि ना मृत्यूला घाबरतो। तरी सुद्धा या सरोवरात तू लपून राहिलायस। भीमसेन! आम्हा 5 पांडवांपैकी केवळ एक पांडव तुझ्याबरोबर युद्ध करेल। जर तू जिंकलास तर आम्ही बाकीचे सर्व पांडव आमची हार मान्य करू। ही पृथ्वी तुझी होऊन जाईल, हस्तिनापूर देखील तुझं होऊन जाईल आणि आम्ही सर्वजण वनवासात निघून जाऊ। भ्राताश्री, तुमच्या या दुरात्म्याला शस्त्र आणि प्रतिद्वंदी निवडण्याचा अधिकार देऊन सुद्धा बघा कसा कसा गप्पपणे उभा येतो। अरे, याला तर केवळ मोठमोठ्या बाता मारायची सवय आहे। आणि जरी याने युद्ध केलं तरी गदेने नाही करायचा, कारण याला ठाऊक आहे की याने जर गदेची निवड केली तर याला माझ्यासोबत युद्ध करावं लागेल, आणि जर याने माझ्यासोबत युद्ध केलं तर याला ठाऊक आहे की हा माझ्या हातून नाही वाचायचा। हा पळपुटा माझ्याशी काय युद्ध करणार भ्राताश्री? जर याच्या स्वतःच्या प्राणाची बाजी लावण्याची हिंमत असती ना, तर याच्या जागी कुणी ना कोणीतरी भाऊ जिवंत असता। हा तर सदैव स्वतःच्याच प्राणांची चिंता करत राहिला,
कधी कुठल्या भावाच्या रक्षणार्थ पुढे नाही आला. स्वतःसाठी याने सर्वांना देशोधडीला लावलं. हा काय माझ्याशी युद्ध करणार? भीमा! याच्या समक्ष मी दुःशासनाचा वध केला, परंतु मोठा भाऊ असून सुद्धा याने दुःशासनाचं रक्षण नाही केलं. याच्या जागी दुसरा कोणी भाऊ असता तर आपल्या भावांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझ्याशी युद्ध करून माझा वध करण्याची आकांक्षा ठेवून असता. परंतु हा तर पळपुटा निघाला. हा काय माझ्याशी युद्ध करणार? नाही! हा तर केवळ एका आपल्या नारीचा भर राज्यसभेमध्ये अपमान करू शकतो, परंतु माझ्याशी युद्ध नाही करू शकत. हा शकुनीच्या आडून युद्ध खेळू शकतो, पण युद्ध नाही करू शकत. हा फेत्र आहे, नपुसंक आहे हा. बास भीमा, बास. हे लांछन आता मी सहन नाही करू शकत. तू माझ्या शौर्याचा अपमान केलेला आहेस. हो, मी युद्ध करेन, युद्ध करेन. भीमा! भीमा, मी तुझ्याशीच युद्ध करेन, तुझ्याशीच. मी पितामह द्रोण, शल्य, कर्ण, मामा शकुनी, माझे सर्व पुत्र आणि भाऊ, मित्र आणि नातलग आणि सर्व योद्ध्यांचा प्रतिशोध तुला मारूनच घेणार आहे भीम, तुला मारूनच. खूप मोठी चूक केली आहेस तू पुत्रा, खूप मोठी चूक केलीस. अरे तू तर युधिष्ठिर, नकुल किंवा सहदेव यापैकीच कुणाची तरी युद्धाकरता निवड करायला हवी होतीस, भीमाची नाही. परंतु तू तर साक्षात तुझ्या मृत्यू बरोबर गदा युद्ध करण्याचा निर्णय घेतला आहेस. हीच तर युधिष्ठिराची रणनीती आहे महाराज. आपल्या शत्रूला जिवंत न सोडण्याची रणनीती. महाराज, युधिष्ठिराची ही इच्छाच नव्हती की दुर्योधनाने त्याला शरण यावं. जर दुर्योधनाने तसं केलं असतं तर त्याला अभय देण्याव्यतिरिक्त युधिष्ठिराकडे दुसरा कुठलाही पर्याय राहिला नसता. भीमदादा, प्रतिशोधाच्या आहारी जाऊन संतुलन ढळू देऊ नका. हे विसरू नका की दुर्योधन साधारण गदाधर नाहीये. तुम्ही दोघंही एकाच गुरुचे शिष्य आहात. बलराम दादांनी तुम्हा दोघांनाही महान गदाधर बनवलंय. आज या गोष्टीचा निर्णय होऊन जाईल की सर्वश्रेष्ठ गदाधर कोण आहे तो. आज मी या पांडवांच्या जन्मजात वैरीला कायम स्वरूपी काळ झोप बहाल करणार आहे. आज मी महाराज युधिष्ठिरांना अंतिम विजय मिळवून देऊन स्वस्थ बसणार. हो भीमदादा, मला ठाऊक आहे आज तुम्ही तुमची प्रतिज्ञा अवश्य पूर्ण कराल आणि या दुर्योधनाच्या मांड्या फोडून त्याचा वध कराल. हा माझा दृढ विश्वास आहे. दुर्योधन, आजच्या अंतिम युद्धात मी तुझा आणि तुझे पिता धृतराष्ट्रांचा, त्यांच्या कारस्थानाचा, कपटांचा आणि अपराधांचा एक एक करून बदला घेणार आहे. भीमसेना, स्वप्न बघणं बंद कर आणि माझ्याशी युद्ध कर. युद्ध, मनसोक्त युद्ध कर, कारण आज नंतर तू कुणाशी युद्ध नाही करू शकणार. मी आज तुझा जीव घेऊन या धर्तीवरचं ओझं कमी करणार आहे आणि तुझ्या सर्व भावंडांना आज जीवन वनवासात पाठवणार आहे. हे दुष्ट पापी, तुझी विषारी जिव्हा तर सदैव तलवारी सारखीच चालत असते. याच विषारी जिभेने कौरव वंशातल्या समस्त योद्ध्यांच्या आयुष्यांची दोरी कापली आहे.
सारथी, जर तुझ्या रथाची गती अशीच राहिली तर कुरुक्षेत्रावर पोहोचण्यासाठी मला पुढच्या जन्माची वाट बघावी लागेल. रथाची गती वाढव. जशी आज्ञा. भीमदादा आणि दुर्योधनाचं गदायुद्ध पाहून असं वाटतंय जणू दोघांनी साक्षात मृत्यूचं रूप धारण केलंय. आज सूर्यास्ताच्या आधी या युद्धाचा निर्णय तर नाही होऊ शकणार. नाही पार्था, आज सूर्य देखील या युद्धाच्या समाप्तीपूर्वी अस्ताला नाही जायचा. नकुल, दुर्योधनाचा भयंकर आवेश पाहून मला भार्गव शुक्राचार्यांचं नीतिशास्त्र आठवतंय. त्यांनी म्हटलं होतं की जेव्हा एक योद्धा स्वतःच्या मृत्यूच्या भयाने रणभूमी सोडून पळून जातो, परंतु जेव्हा नाईलाजाने त्याला पुन्हा रणभूमीवर परतावं लागतं, त्याच्या शत्रूबरोबर युद्ध करावं लागतं, तेव्हा अशा शत्रूबरोबर युद्ध करणाऱ्या योद्ध्याने सावध असलं पाहिजे. अर्थात त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा होता की असा योद्धा स्वतःचं शीर तळहातावर घेऊन युद्ध करत असतो. आज दुर्योधन सुद्धा याच निश्चयाने युद्ध करत आहे. जिंकेल किंवा स्वतःचे प्राण त्यागून देईल. वाह भीमदादा वाह.
द्वारकाधीश बलराम दादा येत आहेत. मधुसूदन, बलराम दादा. कन्हैया, बलराम दादा. कन्हैया, कन्हैया. प्रणाम बलराम दादा. कन्हैया, कन्हैया, आपण हे युद्ध थांबवायला हवं. कन्हैया, माझ्या एका शिष्याकडून दुसऱ्या शिष्याचा वध माझ्याच्याने नाही बघवणार. आणि कौरव पुत्रांमध्ये दुर्योधन एकटाच तर बचावला आहे. एकट्या दुर्योधनाच्या पांडव द्वेषामुळेच तर हे महायुद्ध सुरू झालं होतं. एकट्या दुर्योधनामुळेच तर कुरुकुलाचा महाविनाश झालाय. परंतु कन्हैया, त्याचा संपूर्ण विनाशच तर आपण थांबवू शकतो ना. कन्हैया, जर मी आदेश दिला तर दुर्योधन माझी अवज्ञा नाही करायचा आणि युधिष्ठिर देखील माझ्या आज्ञेचं पालन अवश्य करेल. बलराम दादा, परंतु बिरंतु काही नाही कन्हैया. मी लगेच हे युद्ध थांबवायला जातोय. बलराम दादा, अहो ऐका बलराम दादा. भीमसेन! भीमसेन! थांबा बलराम दादा, थांबा. भीमसेन, गदा युद्धात नाभीच्या खाली प्रहार करायचा नसतो. हा नियम माहित असून देखील तू दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार कसा काय केलास? हा तू माझा, तुझ्या गुरुचा अपमान केला आहेस. गदा विद्येचा अपमान केला आहेस. धिक्कार आहे, धिक्कार आहे तुझा. थांबा बलराम दादा, कृपया थांबा. या भीमाला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय मी नाही थांबायचो कन्हैया. याने अधर्म केलाय, अन्याय केलाय. नाही, याच्या पापाची शिक्षा मी याला अवश्य देईन. बलराम दादा, हे तुम्ही काय बोलताय बलराम दादा? भीम दादाने कोणताही अधर्म केलेला नाही, कोणताही अन्याय केलेला नाही, कोणतंही पाप केलेलं नाही. कन्हैया, हो बलराम दादा, स्वतःच्या प्रतिज्ञेची पूर्तता करणं हे पाप आहे का, अधर्म आहे? भीम दादाने केवळ त्याच्या प्रतिज्ञेची पूर्तता केली आहे, जी त्याने त्या द्यूत सभेत केली होती. तेव्हा याच दुर्योधनाने द्रौपदीचा अपमान करताना तिला स्वतःची मांडी दाखवत त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं होतं. तेव्हाच भीम दादाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या फोडण्याची प्रतिज्ञा केली होती. आता तुम्हीच सांगा बलराम दादा, यात अधर्म तो कोणता आहे? यात अन्याय काय आहे? यात पाप कुठे आहे? पाप तर या दुर्योधनाने केलंय, अधर्म तर या दुर्योधनाने केलाय, अन्याय तर या दुर्योधनानेच केलाय. तरी देखील भीमाने अशा प्रकारे प्रहार करायला नको होता. याने तर गदा युद्धाच्या सर्व सिद्धांतांना काळ फासले. शांत व्हा बलराम दादा, शांत व्हा जरा. भीमसेनाने तर रणभूमीमध्ये त्याच्या शत्रूवर प्रहार करून स्वतःची प्रतिज्ञा पूर्ण केली. बस, यात कोणताही अधर्म नाही. हो बलराम दादा, धर्माच्या मार्गावर चालणारा प्रत्येक मनुष्य हा आपला आहे, त्याचा उत्कर्ष आपला उत्कर्ष आहे.
त्याची व्यथा आपली व्यथा आहे, त्याचं दुःख आपलं दुःख आहे. म्हणूनच बलराम दादा, स्वतःच्या रागावर अंकुश लावा आणि ओळखा स्वतःला. याचा विचार करा की या मृत्यू लोकात अवतार का घेतलाय आपण, याचं स्मरण करा. आपण तर अधर्म आणि अधर्मींचा विनाश करायला आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी या मृत्यू लोकात अवतार घेऊन आलो आहोत. प्रभू, मला क्षमा करा. प्रभू, मला क्षमा करा. रागाच्या भरात येऊन मी तुम्हाला ओळखू शकलो नाही आणि मी तुमच्यापासून अजून दूर नाही राहू शकत. प्रभू, तुम्ही चला माझ्या बरोबर, द्वारकेस परत चला. नाही बलराम दादा, तुम्ही वा पुढे. मी लवकरच द्वारकेला परत येईन. हो, जशी आज्ञा प्रभू. दुर्योधन! महाराज, 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 माझा दुर्योधन मारला गेलाय. माझा पुत्र मारला गेलाय. माझ्या 100 पुत्रांना कुरुक्षेत्राच्या धर्तीने गिळून टाकलं. माझी कुस उजाडून टाकली. माझी ममता उजाडून टाकली. दुर्योधनाबरोबरच माझं सर्व काही नष्ट झालंय महाराज. सर्व काही नष्ट झालंय. थांबा भीमदादा, थांबा. कदाचित हा मेला सुद्धा असेल. दुर्योधन आता जिवंत नाहीये. दुर्योधनाचा वध झाला. दुर्योधन मरण पावलाय. दुर्योधनाचा वध झालाय. आपण हे युद्ध जिंकलोय. आपण विजयी झालो आहोत. दुर्योधनाचा वध झाला आहे. आपण विजयी झालो आहोत. आपण हे युद्ध हे दाही दिशांनो, नक्षत्रांनो, यक्षांनो, देवतांनो, आज मी या महायुद्धाचा अंतिम पर्व या पापी दुर्योधनाच्या रक्ताने लिहून समाप्त केलंय. आजपासून हे युद्ध समाप्त झालंय. पांडव विजयी झालेले आहेत आणि हा पापी दुर्योधन सम्राट बनण्याची स्वप्न पाहता पाहता तो आता काळ झोप घेतोय. कायमची झोप घेतोय. दुर्योधन झोपलाय. हो भीमदादा, हो. परंतु आपला उद्देश तर दुर्योधनाचा वध करणं होतं, जे आपण पार पाडलेलं आहे. या
आता आपण सर्वार्थाने विजयी ठरलो आहोत. त्यामुळे आपण दुर्योधनाच्या शवाचा अनादर करणं उचित नाहीये. अर्जुन, या क्षणी तू माझ्या आनंदामध्ये विघ्न नको आणूस. या पापी दुर्योधनाने सदैव माझ्या आत्म्याला पीडा दिली आहे. त्यामुळे आज मला याच्या शरीराला, याच्या आत्म्याला पीडा द्यायचा अतिशय आनंद होतोय. भीम दादा, स्वतःच्या क्रोधावर अंकुश लावा आणि एका योद्ध्याप्रमाणे वागायला शिका. कुणीही योद्धा कुणाच्याही शवावर उभा राहून असा विजयोत्सव साजरा नाही करत. हो, आणि जर तुम्हाला आनंद साजरा करायचाच असेल तर आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन करूया. हो भीमदादा. हो. काय? माझा पुत्र जिवंत आहे? होय महाराज, युवराज दुर्योधन जिवंत आहेत. परंतु पांडव तर. महाराणीजी, ज्या प्रकारे युवराज दुर्योधनांना जलस्तंभन विद्या अवगत आहे, त्याच प्रकारे त्यांना खूप काळापर्यंत श्वास रोखून धरण्याची विद्या देखील अवगत आहे. आणि दुर्योधनाने त्याच विद्येचा प्रयोग करून श्वास रोखून धरून पांडवांना भ्रमित करून टाकलं. माझा पुत्र वाचला आहे गांधारी. आपला कुलदीपक वाचला आहे. आपला कुलदीपक. सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा. सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा, सम्राट युधिष्ठिरांचा. मामाश्री, हा शंखध्वनी ऐकताय तुम्ही? हो अश्वत्थामा. परंतु अचानक शंखध्वनी आणि रणवाद्य वाजण्याचा काय अर्थ आहे? कदाचित त्यांनी युवराज दुर्योधनांना शोधलं असावं आणि सर्व पांडव त्यांना युद्धासाठी आव्हान देत असावेत. हो, तुझं अनुमान बरोबर असू शकतं कृतवर्मा. मग तर आपण त्वरित युवराजांचं सहाय्य केलं पाहिजे. ते या क्षणी संकटात असतील. चला मामाश्री. नाही, थांब अश्वत्थामा, थांब. घाईघाईने घेतलेला निर्णय नेहमीच घातक ठरतो. या क्षणी आपण सामान्य परिस्थितीमध्ये नाही आहोत. त्यामुळे आपण अत्यंत विचारपूर्वक पावलं उचलायला हवीत. हे काय बोलताय मामाश्री तुम्ही? तिथे युवराज दुर्योधन शत्रूंच्या गराड्यात एकटेच असतील आणि आपण इथे आपल्या प्राणांच्या सुरक्षिततेसाठी नीती बनवत आहोत. नाही, आपण त्वरित त्यांच्या सहाय्यासाठी गेलं पाहिजे. अश्वत्थामा, शक्य आहे की आपला संशय चुकीचा असेल. शक्य आहे की शंखध्वनीने पांडव आपल्याला भ्रमित करू इच्छित असतील. ही त्यांची एखादी चाल असू शकते की आपण गोंधळून जाऊन कुठल्याही प्रकारे बाहेर यावं आणि पकडलं जावं. तर मग आपण काय केलं पाहिजे? प्रतीक्षा. रात्र होईपर्यंत प्रतीक्षा. मग आपण अंधारात सरोवरामध्ये जाऊन
परिस्थिती समजून घेऊ. आणि युवराजांशी विचार विनिमय करून उद्या काय काय करायचं याचा निर्णय घेऊ. समजलं? याच चला. केशव, हे तू कुणालाही न सांगता रात्रीच्या या एकांतात मला घेऊन का आलेला आहेस? आधी खाली उतर, मग सांगतो. पार्था, खाली उतर, लवकर ये. तुझं गांडीव तुझ्या बरोबर ठेव. विचार कसला करतोयस पार्था? तुझं गांडीव आणि बाणांचा भाता उचल आणि लवकर खाली ये. परंतु केशव, हे पवनपुत्र, आता तुम्ही देखील तुमच्या प्रत्यक्ष रूपात या. प्रणाम प्रभु. प्रणाम पार्थ अर्जुन. प्रणाम पवनपुत्र. केशव, हनुमानजी जेव्हा माझ्या अहंकारांचं हरण करण्यासाठी आले आणि त्यांनी दर्शन दिलं होतं तेव्हा ते वृद्ध रूपात होते. तुझ्या बाणांची सेतूची दशा पाहून आता तुझ्या लक्षात आलंच असेल की भगवान श्रीरामांनी दगडाचा सेतू का बनवला होता. हे कपी, तुम्ही जिंकलात, मी हरलोय. आणि आता एकदम युवा दिसत आहात. पार्था, पवनपुत्रांनी तर वृद्ध रूप धारण केलं होतं जेणेकरून त्यांना कुणी इतरांनी ओळखू नये. पवनपुत्रांना तर देवी सीतांनी अजर आणि अमर होण्याचा आशीर्वाद दिला होता. मग भला ते वृद्ध कसे होऊ शकतात? आणि पार्था, भीमदादा आणि बलराम दादांचा अहंकार हरण करण्यासाठी त्यांनी तेच रूप धारण केलं होतं. आठवतंय ना पवनपुत्र? प्रभू, वाटिकेचे ते दृश्य मी कसं विसरू शकेन, जेव्हा माझी आकांक्षा पूर्ण करताना तुम्ही, देवी रुक्मिणींनी आणि बलराम दादांनी मला प्रभू श्रीराम, सीता मैया आणि लक्ष्मण रूपात दर्शन दिलं. प्रभू, या क्षणी तुम्ही तिघही आहात. माझी विनंती आहे की तुम्ही तिघांनी मला त्रेता युगाच्या तुमच्या अवतारी रूपात दर्शन देऊन अनुग्रहित करावं. माझे स्वामी श्रीराम, माझ्या माता सीता आणि लक्ष्मण तिघांचेही पुन्हा एकत्र दर्शन मिळालं तर माझं जीवन सफल होऊन जाईल. मी धन्य होऊन जाईन प्रभू, धन्य होऊन जाईन. तथास्तु.
प्रभू, मी तर धन्यच झालोय. एक महाभयानक महायुद्ध होणार आहे. धर्म आणि अधर्माच्या या विनाशाच्या विचारानेच मोठमोठ्या योद्ध्यांचं मनोबल तुटू शकतं. कुरुक्षेत्रावर होणारं हे महायुद्ध एका अशा धर्म इतिहासाची रचना करेल जो मानवतेला प्रत्येक युगामध्ये सत्याचा मार्ग दाखवत राहील. अरे अरे पवनपुत्र, तुम्ही रडायला का लागलात? प्रभू, तुमच्यापासून दूर जाण्याची वेळ जी आलेली आहे, न जाणो आता कधी कधी तुमच्या सेवेची संधी मिळेल. या महायुद्धांच्या 18 दिवसांमध्ये तुमच्या जवळ आणि तुमच्या संगतीत राहून प्रतिदिन तुमचं दर्शन घेत होतो. परंतु आता तुमच्या दर्शनापासून, तुमच्या सहवासापासून वंचित व्हावं लागेल. त्यामुळे याच दुःखामुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे पवनपुत्र, हस्तक्षेपासाठी मला क्षमा करावं. तुम्ही म्हणत होतात की 18 दिवसांपर्यंत या महायुद्धामध्ये तुम्ही आमच्या बरोबर होतात. हो. या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो अर्जुन. या महायुद्धाच्या आरंभाच्या पहिल्या दिवशी मी तुझ्या रथाचा सारथी बनण्याचं दायित्व स्वीकारल्यावर हनुमानजींना आवाहन केलं होतं. हनुमानजींना मी या महायुद्धामध्ये धर्माच्या सहाय्यासाठी बोलावलं होतं. आणि धर्माच्या विजय निश्चिती करता त्यांना तुझ्या रथावर आरूढ होण्यास सांगितलं होतं. हे पार्था, या युद्धात तुला विजयी करण्यामध्ये पवनपुत्र हनुमानांचं विशेष योगदान आहे. यांनीच शत्रूंच्या अस्त्र आणि शस्त्रांपासून तुझ्या रथाचं रक्षण केलं होतं. प्रभू, मी या रथावर अप्रत्यक्ष रूपाने आरूढ होऊन शस्त्र आणि अस्त्रांचे प्रहार तर अवश्य रोखलेले आहेत, परंतु अंगराज कर्णाच्या अस्त्रांपासून याचं रक्षण नाही करू शकलो, ज्याचा मला खेद आहे. परंतु रथ तर सुरक्षित आहे ना केशव? हे पवनपुत्र, रथावरून तुम्ही तुमचा ध्वज काढा. जशी आज्ञा प्रभू. बघतोयस ना पार्था, अंगराज कर्णाच्या अस्त्रांच्या प्रहाराचा परिणाम. वा अंगराज, वा. केशव, तू बरोबर बोलला होतास. अंगराज कर्ण एक महान पराक्रमी होता. पार्था, मी तुझ्या या रथाला माझ्या मायाशक्तीने एकत्र धरून ठेवलं होतं, नाहीतर हा तर कुरुक्षेत्रावर केव्हाच उद्ध्वस्त झाला असता. प्रभू, आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे? आता हे युद्ध समाप्त झालेलं आहे.
त्यामुळे मी तुम्हाला या युद्धासंदर्भातल्या तुमच्या दायित्वातून मुक्त करतो, जे मी तुमच्यावर सोपवलं होतं. तुम्ही तुमचं दायित्व चोख पार पाडून मला अति प्रसन्न केलेलं आहे. हो पवनपुत्र, अति प्रसन्न केलंय. पार्था, आपल्या पांडव सैन्याच्या अप्रत्यक्ष परंतु सर्वात श्रेष्ठ योद्ध्याला निरोप नाही देणार? अवश्य केशव. हे वीर पवनपुत्र, या महायुद्धातला तुमचा सहयोग आणि सहाय्यता करता मी तुमचा अतिशय आभारी आहे. नाही पार्थ, हे तर माझं सद्भाग्यच होतं जे प्रभूंच्या परममित्राच्या सेवेची मला संधी मिळाली. प्रणाम प्रभू. प्रणाम पार्थ. केशव, आज मला समजून चुकलंय की कुणीही मनुष्य कितीही शक्तिमान, कितीही बुद्धिमान असो, त्याच्या शक्तीचं आणि त्याच्या बुद्धीचं मोल भगवंताच्या समोर शून्यासमान देखील नसतं. तो जो काही असतो, जे काही त्याचं अस्तित्व आहे, तो केवळ भगवंताचा अनुग्रह असतो. हे सर्वशक्तिमान, तुमचा हा तुच्छ भक्त तुमच्या प्रभुत्वाला प्रणाम करतोय. पावलं जरा भराभर टाका. आपल्याला लवकरात लवकर सरोवराजवळ जायचं. मामाश्री, युवराज ठीक तर असतील ना? अवश्य अश्वत्थामा, अवश्य. तो चिंता का करतोयस? माहित नाही का, पण माझ्या मनात अशुभ शंका वारंवार डोकं वर काढतायत. मी वारंवार युवराजांच्या कुशलतेसाठी प्रार्थना करतो. हे बघा, सरोवर आलं आहे. चला. मामाश्री, हा तर कुणाच्या तरी कणण्याचा आवाज आहे. मामाश्री, बहुधा काही बोलू नकोस, बोलू नकोस. ऐक फक्त. कुठे पांडवांचा कोणी गुप्तार नसला म्हणजे मिळवला. मामाश्री, हा तर युवराजांच्या कणण्याचा आवाज आहे. युवराज! कदाचित अनर्थ घडला अश्वत्थामा, अनर्थ घडलाय रे. युवराज! 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 युवराज, तुमची आणि ही अशी दशा. आपण युवराजांना असं एकटं सोडून जायला नको होतं. बरं झालं असतं मी तुम्हाला युद्धभूमी सोडण्याचा सल्ला दिला नसता. मला कुठे ठाऊक होतं की मी तयार केलेली कूटनीती तुमच्याकरता मृत्यूचं जाळ बनेल म्हणून. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे युवराज. आमच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. आमच्या आयुष्याचा परमउद्देश तुमच्या प्राणांचं रक्षण करणं होतं. आमच्या सम्राटांचं रक्षण करणं होतं. परंतु आम्ही तुमचं रक्षण नाही करू शकलो. आमच्या समक्ष आमचा सम्राट हिंस्र पशूंच्या सान्निध्यात धुळीत पडून राहिलेला आणि आम्ही जिवंत आहोत. धिक्कार आहे आमच्या आयुष्यावर. धिक्कार आहे आमच्या शौर्यावर. आणि धिक्कार आहे आमच्या मैत्रीवर. युवराज, तुमच्या या अवस्थेसाठी आम्ही जबाबदार आहोत. आम्हाला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये. हो युवराज, आम्ही असं निर्लज्ज आयुष्य नाही जगू शकत. नाही जगू शकत असं निर्लज्ज आयुष्य. कृष्णा